रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये. आज बघा आपण छान अशी टोमॅटो राईसची रेसिपी करणार आहोत. अगदी साधी सोपी आहे. इथे मी कट करून टोमॅटो घेतलेला आहे. त्याची आपण आता प्युरी करून घेऊया, जेणेकरून तो दिसायला देखील छान दिसतो आणि त्याची चव देखील खूप छान लागते. इथे बघा मी त्याची प्युरी करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी. गॅसवर मी कुकर गरम करून घेतला, त्यामध्ये तेल ओतलं, त्यामध्ये बघा जिरे आणि मोहरीची फोडणी घातलेली आहे. ते व्यवस्थित असं तडतडून घ्यायचं आहे आपल्याला. ते बघा व्यवस्थित असं फोडणी आपली तयार झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकलेलं आहे. ते देखील आपण व्यवस्थित असं भाजून घेतलं. बघा हे व्यवस्थित अशी अद्रक लसूण आपण भाजल्यानंतर त्यामध्ये मी एक साधारण 4 ते 5 लवंगा, 2-3 एक अर्धा इंच दालचिनी आणि 4-5 मिरे असा हा खडा मसाला आणि त्यामध्ये 2 ते 3 तमालपत्र असे व्यवस्थित असे कट करून ते देखील आपण या फोडणीमध्येच व्यवस्थित टाकून घेतले. ते भाजल्यानंतर त्यामध्ये कट केलेला हा कांदा टाकून घ्यायचा आहे. बघा हे व्यवस्थित असे सर्व आपण भाजून घेतलं. हे भाजल्यानंतर त्यामध्ये मी कट केलेली हिरवी मिरची आणि गाजर हे देखील टाकलेलं आहे. गाजर हे आपल्याला ऑप्शन आहे, कारण तुम्हाला शक्य असेल तर टाकू शकता, पण गाजर हे पौष्टिक असतं त्यामुळे मी गाजर टाकलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यामध्ये सोया चंक्स देखील टाकलेले आहेत. ते देखील खूप पौष्टिक असतात. गाजर बघा डोळ्याला आपल्याला खूप चांगलं असतं आणि सोया चंक्समध्ये खूप प्रमाणात प्रोटीन राहतं. ते सर्व टाकल्यानंतर त्यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ते देखील टाकलेली आहे आणि ते व्यवस्थित असं आपण त्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. हे आता आपण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद आणि धणे पावडर बघा जराशी जास्त टाकायची आहे, त्यामुळे भाताला चव छान लागते. आता हे एक आपण अर्धा मिनिट ते 1 मिनिट असं व्यवस्थित असं शिजवून घेतलं. बघा आता त्यामध्ये एक साधारण अर्धा टोमॅटो मी वरून कट देखील करून टाकलेला आहे. आणि हे आपले तांदूळ मी धुवून त्यामध्ये टाकले. आणि ही आहे आपली तूर डाळ देखील त्यामध्ये थोडीशी घालायची, कारण तूर डाळीमुळे ना टोमॅटो राईसला खूप छान अशी चव येते. बघा हे सर्व आता व्यवस्थित असं हलवून मिक्स केलेलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर. इथे बघा मी साईडला एका पॅनमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं, ते आता यामध्ये घातलेलं आहे. कुठलाही भात करताना पाणी हे गरम घालायचं, जेणेकरून तो भात पटकन शिजला जातो आणि सुटसुटीत देखील होतो. त्यामध्ये आता आपण टाकायचं आहे मीठ आणि थोडासा मी गूळ टाकलेला आहे. गूळ का घातला बघा, टोमॅटो राईस असल्यामुळे मी त्यामध्ये गूळ घातलेला आहे. गूळ आणि टोमॅटोचं कॉम्बिनेशन आपल्याला खूप छान लागतं आणि त्याची खूप छान अशी चव येते. बघा इथे आपला टोमॅटो राईस तयार झालेला आहे. मग चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.